पण मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उद्याही ते धोक्यात राहणार नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तुमचं राजकारण मात्र धोक्यात आलंय. परंतु मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत. देवेंद्रजी इथे आहेत, मी इथे तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे. मराठी माणूस, मराठी माणूस, मराठी माणूस. अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा. आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्त्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल. मुंबईवर युतीचा भगवा फडकणार, महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, लिहून ठेवा तुम्ही. खर तर यांच्यामुळेच मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला. इकडे वसई, विरार, नाला सोपारा, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इकडे गेला. ह्या तुमच्यामुळे गेला आहे का? यांच्यावर जाण्याची वेळ आली आणि म्हणून यांना पुन्हा सन्मानाने मुंबईकर जो बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम ही महायुती केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांना घर, त्यांना रोजगार, मूलभूत सोयी सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे, हेच आमचं मिशन आहे. देवेंद्रजीने आम्ही ठरवलेलं आहे, आता मुंबईकर जो गेलाय बाहेर, जो रडतोय, त्याला भाडं नाही, बेघर झालाय, त्याला पुन्हा मुंबईत आणू, हे आम्ही ठरवलेलं आहे. हा संकल्प आम्ही केलेला आहे. आम्ही हवेत बोलत नाही, आमचं काम बोलतंय. 3.5 वर्षाचं काम बघा, काम बघा, डोळ्यांनी बघा आणि मग बोला आमच्यावर. आमचं नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट. नो सेटलमेंट, ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट होतं, आमचं मुंबई फर्स्ट आहे, मुंबई फर्स्ट. आणि म्हणून आम्ही मराठी माणसासाठी काय केलं ते मी सांगतो. नीट ऐका तुम्ही, ऐका. 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. 20,000 इमारती, 20,000 लोक नाहीत. पागडी मुक्त मुंबई, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतला. फनेल झोन मध्ये अडकलेलं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी 17 मोठे झोपडपट्ट्यांचे क्लस्टर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मला आठवतंय, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि आम्ही ठरवलं, आयुक्तांना बोलवलं, का खड्ड्यातून प्रवास आमच्या जनतेचा, मुंबईकरांचा, तुम्ही सगळे रस्ते काँक्रीटचे करा. 2 फेज मध्ये आपण मुंबईतले सगळे रस्ते काँक्रीटचे करतोय. मे पर्यंत बरेचसे रस्ते त्यातले होतील. पुढच्या 1 वर्षात मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आहे आमचं, हे काम केलंय. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आम्ही आणली आहे. मगाशी सांगितलं गिरणी कामगारांचं, तुम्ही एक तरी गिरणी कामगार घर दिला? आम्ही साठम इथं बसलेत, 10 ते 12 हजार गिरणी कामगारांना महायुतीने घरं दिली आणि आणखी 1 लाख गिरणी कामगारांना मुंबई आणि MMR मध्ये महायुती घरं देणार. कारण मुंबईकर मुंबईसाठी खपलाय. आम्ही स्वतःची घरं भरणारे नाही, लोकांना घर देणारे आहोत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. 3.5 वर्षात पाहिलंय तुम्ही, लाखो मुंबईकरांना, मराठी माणसांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या काळातलं एक तरी काम सांगा. उलट आधी जी कामं सुरू होती,
ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे झाल्यानंतर, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर आणला, सगळं सगळं ठप्प केलं, मेट्रो 3चा प्रवास रोखला. पण आमचं सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले, मेट्रोचं स्पीड ब्रेकर हटवलं, मेट्रो चालू झाली, कारशेड सुरू झाला, रस्त्याचं काम सुरू झालं, समृद्धीचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, सगळं सुरू झालं, अटल सेतूचं काम सुरू